कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही बघ आली माया। गुरुजी, ही मानाची साडी। आता साखरपुडा होईपर्यंत ह्या साडीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। ही साडी आता तुझी जबाबदारी आहे। मानाची साडी आहे बर का, त्यावर कसलाही डाग पडू देऊ नकोस, नाही तर लग्नात विघ्न येऊ शकतात। पण मला खात्री आहे की माझी होणारी सून ही साडी जीवापाड जपेल। होय, तुम्ही काळजी करू नका, मी जपेन या साडीला। नमस्कार करते। सुखी रहा। सुखी रहा। चल। My God, Ambika! Sorry. I am so happy for you. Finally, तुझं आणि अथर्वचं लग्न होतंय. I am literally on cloud 9. हो. कुठे म्हणजे बाहेर चाललोय? हिच्याशी बोलतोय। मी जे बोलते तेच तिला बोलायचंय असं समज। असं का? नॉट अलाउड। जिला प्रश्न केले तिनेच उत्तर द्यावं। हॅलो, आईने तुला सगळे विधी सांगितले असतील, पण एक खूप महत्वाचा विधी राहून गेला आणि तो साडीपेक्षाही जास्त महत्वाचा विधी आहे। म्हणजे रामपुरे घराण्याच्या होणाऱ्या सुनेला साखरपुड्याच्या आधी तो विधी करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे। कुठला विधी? नाही, आईंनी असं मला काही सांगितलं नाहीये। कवाई विसरली असेल, बिग डील। मी सांगतो ना। सो त्या विधीचं नाव आहे टोल विधी। नाही एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही, खूप इझी आहे, खूप सोपं आहे। तुला फक्त एवढंच करायचंय की तुला मला म्हणजे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला एक किस करायचंय इथे। अथर्व, काय बोलताय? लग्नाआधीच किस? ना किस तू नावात अडकू नकोस। किस नको, आपण त्याला टोल म्हणूयात ना। टोल भरायचा तुला। एक मिनिट, मी आहे इकडे अजून गाईस। मग जा ना। माया, तू कुठे जाणार नाहीयेस आणि मी पण काही टोल वगैरे देणार नाहीये, मला जाऊ दे। असं कसं? टोल भरायचं नाही तुला? ओके, मग हे बघ, माहितीये काय? काजळ हा डाग जर या साडीला लागला तर काय होणार आहे माहितीये ना? आपला साखरपुडा कॅन्सल होईल। कॅन्सल। चालेल का तुला? नाही, आणि अथर्व प्लीज असं काही करू नका प्लीज। आईनी ही साडी मला जपून ठेवायला सांगितलीये। तुमचा हात लांब ठेवा आधी। ठीक आहे ना मग, ठीक आहे ना। टोल भर, किस दे आणि जा। चल दे किस। किस नको, दुसरं काही असेल तर सांगा। कमा या अंबिका, मग काय करायचं? हा ठीक आहे, मला ना एक घट्ट मिठी हवी, आणि याहून जास्त नेगोशिएट करणार नाही। मला एक मिठी हवी, मला एक घट्ट मिठी हवी। हो, मला मिठी हवी एक आत्ताच्या आता। हा ठीक आहे। होकार देतेस? वाह, येत
एक मिनिट. तुमच्या त्या मिठी प्रकरणात साडी खराब होईल. अंबिका तुम्हाला साडी दे, मी बाहेर जाईल. बाय बाय. तू खुश आहेस ना? खूप विचार केला होता तेव्हा खूप जास्त मिळालंय. मी खुश नाहीये. का? काय सगळे विधी फॉर्मॅलिटीज वगैरे. मी ऑलरेडी तुला मनापासून माझी बायको मानलंय. का करतोय आपण हे सगळे फॉर्मॅलिटीज? मला अजून नाही थांबायचंय. अथर्व, पण हे सगळं आपल्या चांगल्यासाठीच चाललंय ना. आणि तसे काही दिवसांचाच प्रश्न आहे फक्त. अथर्व, हे काय आहे? डाग लागला ना माझ्या कपड्याला. आता मी खाली गेले, कोणी बघितलं तर काय म्हणेल मला? हो, त्यात काय? असं सांग ना की दृष्टी लागू नये म्हणून तीट लावलाय. सिंपल. असं? हो. कपड्यांना? मग काय? अच्छा, मग हे काय केलंस तू? तुम्हाला दृष्टी लागू नये म्हणून. असं. अथर्व, ऐका, हे नका करू हे सगळं प्लीज. ही माया आहे ना, ही तुमची बायको होईल, पण आपल्या वेदाची आई कधीच होऊ शकणार नाही. हो अथर्व, ऐका माझं एकदा प्लीज. आई, आई ऐका ना, तुम्ही या मायावर आपल्या घराची जबाबदारी सोपवताय, पण ही माझ्या वेदाला मारण्याचा प्रयत्न करते. अहो आई, बायको, अथर्वला माया आवडली वाटतं. सोन्याहून पिवळं. अथर्व, आता तुला काय हसायचंय ते हसून घे. नंतर मी तुला रडवणारच. बाय हुक और बाय क्रूक. पाहिलं का? पाहतोय ना, हे सगळं तुझ्या तपश्चर्याचं फळ आहे मंजिरी. दादासाहेब, आज अथर्व सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटतंय की त्यांनी मागचं सगळं विसरून पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे. केशव, यात तुमचा महत्वाचा वाटा आहे. तुम्ही वेळोवेळी त्याला समजावत आलात ना, म्हणून. दादासाहेब, अहो, मी फक्त माझं कर्तव्य केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.